तर V4 IBCL मुंबईचे कोऑर्डिनेटर सन्माननीय अब्दुल पिंजरेवाला यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे। सर्वही चारही मान्यवरांचं मैदान परिसरामध्ये आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन देखील स्थानापन्न व्हायचं आहे। धन्यवाद सर। पुनश्च एकदा देव बरं करू घालून या मलनी केंद्रांना सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा। या स्पर्धेदरम्यानचो आजचो चौथो आणि चौथ्या दिवसातील तिसरो सामनो। पहिलो चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो। क्षेत्ररक्षक साहिल घाटवळ बघूक मिळता। बघता बघता चेंडू वन बाउंस सीमा रेखा पार चौकार। संघाचा श्री गणेश 4 धावेनेची डिझाई चौकार बघूक मिळालो आणि या चौकारानिशी संघाचा श्री गणेशा झाला। 4 धावा धाव फलकावरती। प्रथम फलंदाजी करताना माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ। गोलंदाज सज्ज देखील यावेळी गोलंदाजी मार्गवर। या दरम्यान जो सुंदर चेंडू हलक्या हाताने घेऊन काढता क्षेत्ररक्षक दाजी धुरत मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो। परतीची फेक करेपर्यंत एक धाव ही देखील सहजरित्या पूर्ण केली गेली। एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेल्यात तर 5 धावा धाव फलकावरती हे देखील गणले गेले। पहिला षटक ह्या देखील प्रगतीपथावर अनिवार्य पॉवर प्लेचा षटक। या दरम्यान जो सुंदर फटको बरोच काय चेंडू हवेत फटको बसलो। सेव्ह हँड साहिल घाटवळ झेल या देखील सुटला गेला। बघता बघता एकेरी धावेची पावला दुहेरी धावेकडे वळवली गेली। क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने साहिल घाटवळ हे देखील मेगा स्क्रीनवर दिसून येलो आणि या दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेल्यात तर 7 धावा धाव फलकावरती हे देखील बघूक मिळतात। खेळ समाप्त झालो। 3 चेंडूंचो पहिला षटक प्रगतीपथावर अनिवार्य पॉवर प्लेचा षटक ह्या देखील बघूक मिळता। या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो चौथो दिवस आणि या चौथ्या दिवसातील तिसरो सामना मैदानाच्या दिशेने। गोलंदाज सज्जन निखिल यावेळी गोलंदाजी मार्गवर पहिल्या षटकातील चौथो चेंडू। या दरम्यान उचलू मारण्याचा तो प्रयत्न फलंदाजो पंचांकडे थोडीशी देखील अपील केली गेली। सन्माननीय प्रमुख मान्यवर आज या स्पर्धेच्या निमित्तानं V4 IBCL कन्सल्टन्सी LLP च्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा या मैदानावरती गेले 4 दिवस आजचा चौथा दिवस आहे। गेले 3 दिवस खरं तर या ठिकाणी ही स्पर्धा आपण अनुभवतोय पाहतोय आणि ते मान्यवर व्यक्ती ज्यांचं या ठिकाणी आगमन होतंय मैदानावरती ज्यात प्रामुख्याने मी उल्लेख करेन श्री IBCL इंटरनॅशनल ट्रेडर सन्मान्य अमित लाड सर, त्याचबरोबर इंटरनॅशनल ट्रेडर V4 IBCL रोहित सापळे, त्याचबरोबर V4 IBCL मुंबईचे कोऑर्डिनेटर अब्दुल पिंजरेवाला आणि इंटरनॅशनल V4 IBCL ट्रेडर्स अमित लाड सर यांचं या ठिकाणी मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे। त्याचबरोबर समीर सावंत सर आपलं देखील या ठिकाणी आगमन होत आहे आणि अगदी पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा या ठिकाणी पाहण्यासाठी V4 चे सागरजी हरमलकर हे देखील उपस्थित होते। कालच्या दिवसात त्यांची उपस्थिती नव्हती परंतु आज या सर्व प्रमुख मान्यवरांसमवेत त्यांचं या मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे। त्यांचंही आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। सर्वांना मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न होण्याची देखील विनंती करतो आणि या सर्व प्रमुख मान्यवरांचं स्वागत करण्याची मी विनंती करेन। आमचे सुंदर असे डीजे वाजवणारे डीजे सुजल आपल्याला विनंती करेन की या ठिकाणी या सर्व प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। सर्व प्रमुख मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे। मी सर्वात प्रथम या ठिकाणी इंटरनॅशनल V4 IBCL ट्रेडर्सचे मुंबईचे अमित लाड सर यांचं सर्वप्रथम स्वागत करण्याची विनंती करतो। मी या ठिकाणी सुजलला अमित लाड सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे।
त्यानंतर एअर इंडिया मुंबईचे सन्माननीय समीरजी सावंत सर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. जरा उपस्थित आहेत कोण त्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवूया या सर्व मान्यवरांसाठी ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या सहकार्यातून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा पार पडते. त्यानंतर V4 IBCL इंटरनॅशनल ट्रेडर्स सावंतवाडीचे सन्मान्य रोहित सापळे सर यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. सर्वेश मुळे आपल्याला विनंती करतो आपण रोहित सापळे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्यानंतर V4 IBCL मुंबईचे कोऑर्डिनेटर सन्माननीय अब्दुल पिंजरेवाला यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी करेन सुजलला. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले सागरजी हरमलकर यांचं देखील आजच्या दिवसात पुन्हा एकदा आम्ही स्वागत करणार आहोत. सर्व प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. सर्वांचं स्वागत झालं. पुन्हा एकदा बोलूया. ओव्हर टू साहिल खोबरेकर. या दरम्यानचा सुंदर चेंडू आणि बैचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू गणलो गेलो. खेळ समाप्त झालो पहिल्या षटकाचो. खेळ समाप्त झालो अनिवार्य पॉवर प्ले षटकाचो. संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती बघूक मिळतली ती तब्बल 7 धावा धावफलकावर. डिझाई सुजल. गोलंदाज सौरभ वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरा आणि दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू. या दरम्यान उचलू मारण्याचा तो प्रयत्न फलंदाजो 38 सर्कलचा चेंडू अडवलो गेलो. क्षेत्ररक्षक दाजी दुरात मेगा स्क्रीनवर दिसून येलो. एक धाव ही देखील सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेला तर तब्बल 8 धावा धाव फलकावरती हे देखील बघूक मिळतात. या दरम्यान हलक्या तण घेऊन करता फक्त चेंडूक दिशा दाखवता क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने प्रवीण मेगा स्क्रीनवर दिसून येतात. एक धावे देखील सहजरित्या पूर्ण केली जाता आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या ती तब्बल 9 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झाल्यावर दुसऱ्या षटकातील तब्बल 2 चेंडूंचो पहिले 2 चेंडू हे देखील एकेरी धावेनिशी गणले गेले. या दरम्यान जो सुंदर फटको बरोच काय चेंडू हवे फटको बसलो लतेश सागवकरच्या कपाळावरून. चेंडू आकांड पार गडग्या पार डायरेक्ट चंद्रार षटकार. डीजे हॅलो चला पंच सामना चालू करून घ्या. 2 चेंडू हे मैदानाच्या टाकले जात आहेत. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्या.
संघाच्या धाव संख्येचा विचार करू गेला तर 15 धाव फलकावरती स्ट्रायकिंग एंडला भिवा सज्ज। या दरम्यान रिव्हर्सिव फटको खेळण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाजो झालो। पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो तो लेग बायच्या स्वरूपात एकेरी धावेचो आणि या एकेरी धावेनीची संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या 16 धावा धावफलकावरती हे देखील गणले गेले। खेळ समाप्त झालो करू तो तब्बल 4 चेंडूंचो आणि 4 चेंडू दरम्यान विचार करू गेला तर तब्बल 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी। संघाची धाव संख्या यावेळी 16 धावा धावफलकावरती हे देखील बघूक मिळतात। गोलंदाज सज्ज यावेळी सौरभ गोलंदाजी मार्गवर पुढील चेंडू घेऊन या दरम्यानचो सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने हलक्या हाताने घेऊन काढता जमिनीलगतचो फटको 38 सर्कलचा चेंडू अडवलो गेलो। साहिल घाटवळ ह्यो देखील मेगा स्क्रीनवर दिसून येलो। एक धाव ही देखील सहजरित्या पूर्ण केली गेली। एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या 17 धावा धावफलकावर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मंदार सज्ज। या दरम्यान जो चेंडू ह्यो देखील सुंदर चेंडू होतो करू 38 सर्कलचा चेंडू अडवलो जाता सुंदर गोलंदाजी ही देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळाली। खेळ समाप्त झालो 2 षटकांचो। खेळ समाप्त झालो 12 चेंडूंचो। संघाच्या धाव संख्येचा विचार करू गेलात तर 18 धावा धावफलकावरती हे देखील बघूक मिळतात। डिझाई केलं जातं। गोलंदाजी मार्गवर यावेळी रोहन लोणे वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरा आणि तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन रोहन गोलंदाजी मार्गवर सज्ज। पहिलो चेंडू वेगवान पद्धतीचो चेंडू आणि पैचो कोणतोही संपर्क होईना नाही। निर्धाव चेंडू गणलो जाता। संघाच्या धाव संख्येचा विचार करू गेल्यात तर 18 धावा धावफलकावरती हे देखील गणली गेली। पुन्हा एकदा रोहन लोणे सज्ज। पुढील चेंडू या दरम्यान सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बरोच लांब सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या दिशेने बघूक मिळता तर निखिल या नावाच्या क्षेत्ररक्षकाकडून परतीची फेक करेपर्यंत बॅकअप ह्या देखील सुंदर निघतात। क्षेत्ररक्षक साहिल घाटवळ ह्यो देखील मेगा स्क्रीनवर दिसून येतात आणि संघाच्या धाव संख्येचा विचार करू गेलात तर 20 धावा धावफलकावरती हे देखील गणले गेले। 2 चेंडू दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी। या दरम्यानचा सुंदर फटको बॅट आणि बॉलचा मधमधचा फटको टांगा पलटी घोडे फरार षटकार गुडम म्हातारी डिस। संघाच्या धाव संख्येचा विचार करू गेला तर 26 धावा। या दरम्यान ब्लॉक हॉल मधलो चेंडू सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो। गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवेपर्यंत परतीची फेक करेपर्यंत संघाच्या धाव संख्येचा विचार करू गेलात 26 धावा धावफलकावर खेळ समाप्त झालो तो 4 चेंडूंचो आणि 4 चेंडू दरम्यान 8 धावा खर्च करणारी गोलंदाजी ती रोहन लोण्याची। या दरम्यान सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळ करता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवता आणि परतीची फेक करेपर्यंत निर्धाव चेंडू गणलो जाता। निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली। खेळ समाप्त झालो तब्बल 5 चेंडूंचो 1 टू गो। एका चेंडूचो खेळ बाकी तिसऱ्या षटकातील सांगता करणारो चेंडू।
या दरम्यान तो चेंडू बघूक मिळालो, उचलून मारण्याचा तो प्रयत्न क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. सौरभ यावेळी मेगा स्क्रीनवर दिसून येता. खेळ समाप्त होता 3 षटकांचो. खेळ समाप्त झालो 18 चेंडूंचो. संघाच्या धावसंख्येचो विचार करू गेलात तर 27 धावा धावफलकावरती. अंतरिम 18 चेंडूंचो खेळ बाकी. इनिंग दरम्यातील सांगता करणारे चेंडू 18 चेंडूंचो खेळ बाकी. मायक्रोफोनवर होता बदल. घेऊन जाऊया आमचे साथी कमेंटेटर परवेज आगा. तोपर्यंत घेऊन जाऊया वयाच्या 20व्या वर्षी ज्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं तोच सुजल नाईक. डीजे सुजल. मैं परवेज जागा आप तमाम दर्शकों का इस V4 IBCL चैंपियंस ट्रॉफी 2025 में तहे दिल से स्वागत करता हूँ। ले चलता हूँ मैदान के भीतर, स्क्वायर लेग के क्षेत्र में लगाया हुआ ये गगनचुंबी सिक्सर। डीजे और टीम के ओर से चौथा ओवर लेकर साहिल के कोटे की दूसरी गेंद। इस मर्तबा स्ट्रोक जरूर कहलाता, 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 34 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स मैदान के भीतर। जरूर यहाँ पर 60-65 रन बनाने होंगे, एक सम्मानजनक टोटल खड़ा करना होगा इस मुकाबले को जीतने के लिए माउली क्रिकेट टोर से टीम ने। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला है, स्क्वायर लेग के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद पर आकर गेंद को उठाकर थ्रो करेंगे, 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ टोटल पहुंचा 35 रन, 35, लॉस ऑफ 2 विकेट्स मैदान के भीतर। चौथा ओवर का खेल प्रगति पथ पर 3 गेंदों के समाप्ति के बाद अभी भी बाकी है साहिल के कोटे की 3 गेंदे। देखते क्या करते हैं बल्लेबाज मंदार और भेवा की जोड़ी मैदान के भीतर। जरूर चाहेंगे इन 3 गेंदों के ऊपर प्रहार करने के लिए, इन 3 गेंदों के ऊपर बड़े स्ट्रोक खेलने के लिए क्षमता इस खिलाड़ी में कर सकते। इस मर्तबा स्ट्रोक खेला है, गेंद और बल्ले का कुछ खास संपर्क हुआ नहीं था। गेंद के नीचे अक्षय घाटवल कैच को लपका, बड़ी मछली जाल में फंसकर वापिस मैदान से बाहर। मंदर के रूप में लगता हुआ ये तीसरा धक्का माउली क्रिकेट टोर सेम टीम को। डीजे तो 35 रन स्कोर बोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर 4 गेंदों के समाप्ति के बाद। इस मर्तबा हल्के से स्ट्रोक जरूर खेला था, वहां पर लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी तैनात अक्षय घाटवल गेंद पर आते गेंद को उठाकर थ्रो करते, 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ टोटल में बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 36 रन, 3 विकेट के नुकसान पर। टॉस की अगर बात करें तो टॉस को जीता था श्री बांदेश्वर 11 शिरोडा टीम ने और आमंत्रित किया था पहले बल्लेबाजी के लिए माउली क्रिकेट तौर से टीम को। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला था, स्क्वायर लेग के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, गेंद पर आते गेंद को उठाकर थ्रो करते, 1 रन आसानी से पूरा किया। 4 ओवर का हुआ खेल समाप्त, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 37, लॉस ऑफ 3 विकेट्स मैदान के भीतर। तब तक जाते डीजे सुजल की ओर।
नए गेंदबाज गेंदबाजी के मोर्चे के ऊपर निखिल अपने ओर से दूसरा और टीम की ओर से पांचवा ओवर लेकर जरूर आखिरी 12 गेंदों का खेल है बाकी इस इनिंग का जरूर यहाँ पर पारी खेलनी होगी 12 गेंदों में 25-30 रन बनाने होंगे। अंपायर की ओर से इशारा आया बैटिंग चॉइस पावर प्ले का। जी हाँ जरूर बल्लेबाजों के पास मौका होता है 3 खिलाड़ी खाली 30 यार्ड सर्कल के अंदर होते बाकी के प्लेयर यहाँ पर जरूर अंदर होते। इस मरतबा स्ट्रोक जरूर खेला है पॉइंट के क्षेत्र में लाजवाब स्ट्रोक इन 1 बाउंस 2 बाउंस सीधा सीमा रेखा से बाहर 4 रनों के लिए डीजे। में एक कॉपी बुक स्टाइल का स्ट्रोक देखने को मिला बल्लेबाज भिवा के ऐसे यहाँ पर बल्लेबाजी करनी होगी बैटिंग चॉइस पावर प्ले के इस ओवर में जरूर यहाँ पर 15 रन बनाने होंगे। इस ओवर में एक सम्मानजनक टोटल खड़ा करना होगा 60-65 रन बनाने होंगे इस मुकाबले को अपने पक्ष में करने के लिए। जरूर श्री बांदेश्वर 11 टीम की अगर बात करें तो कई बड़े नाम जिस टीम में शामिल गोपाल बाटा हो या फिर यहाँ पर अक्षय घाटवल हो दाजी धुरत जैसे कई बड़े नाम जिस टीम में शामिल। स्पर्धेदरम्यान बॉल बॉय चिंटू घोंगडे यांचं देखील आगमन होतोय तुमचं देखील सहर्ष स्वागत चिंटू आपण देखील इकडे यायचंय आणि समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय। इस मर्तबा अगली गेंद इस मर्तबा उठा के मारना चाहते थे गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं गेंद चली गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में बिनती गेंद की समाप्ति 3 गेंदों का खेल समाप्त। टोटल की बात करें तो 41 रन स्कोर बोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर टॉस को हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए मावले क्रिकेट टोर से टीम इस मर्तबा फिर से एक बार उठा के मारना चाहते थे गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं गेंद चली गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में 4 गेंदों का खेल समाप्त। मात्र इस ओवर में 4 रन खर्च करने वाली गेंदबाज निखिल की ओर से अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी देखने को मिली इस मुकाबले के दरमियान गेंदबाज निखिल की ओर से। निखिल तैयार अपने कोटे की 5वीं गेंद लेकर। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला है पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है गेंद पर आते गेंद को उठाकर थ्रो करते तब तक 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 42 लॉस ऑफ 3 विकेट मैदान के भीतर। आखिरी 1 गेंद का खेल है बाकी देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर चाहेंगे इस आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक खेलने के लिए। इस मर्तबा गेंद को उड़ाया गेंद के नीचे खिलाड़ी तैनात ये शुड बी टेकन और लपक लिया चलता किया बल्लेबाज को बड़ी मछली जाल में फंसकर वापिस मैदान से बाहर मनोज के रूप में लगता हुआ ये टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 43 लॉस ऑफ 4 विकेट्स मैदान के भीतर। आखिरी 5 गेंदों का खेल है बाकी इस इनिंग का। जरूर यहाँ पर इन 5 गेंदों के ऊपर अगर 10-15 रन बनते तो एक सम्मानजनक टोटल यहाँ पर हो सकता है इस मैदान के भीतर। जरूर यहाँ पर अचूक टप्पे वाली गेंदबाजी देखने को मिली पिछले ओवर में निखिल की ओर से लगभग वहां पर 2 ओवर डाले और उसमें 3 विकेट चटकाए वैसे यहाँ पर गेंदबाजी करनी होगी प्रवीण ने। इस मर्तबा स्ट्रोक खेला है गेंद के नीचे से बैंड गोपाल बाटा कैच को लपका बड़ी मछली जाल में बसकर वहां भी इस मैदान से बाहर। प्रथमेश के रूप में लगता हुआ ये 5वां धक्का माउली क्रिकेट टॉस से टीम को डीजे।
आखिरी 4 गेंदों का खेल, बाकी इस इनिंग का स्कोर की अगर बात करें तो 43 रन स्कोर बोर्ड पर 5 विकेट के नुकसान पर। एक तरफ से वहां पर बीबा पारी को संभालते हुए जरूर चाहेंगे इन 4 गेंदों के ऊपर 10-12 रन बनाने के लिए, एक सम्मानजनक टोटल यहां पर खड़ा करने के लिए जरूर यहां पर इस मुकाबले को जीतना है तो लगभग 50-55 रन यहां पर बनाने होंगे। इस मर्तबा गेंद को उड़ाया, मिड ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, कैच को लपका और चलता गया बल्लेबाज को। जैसे बल्लेबाज रोहन आए वैसे बल्लेबाज रोहन गए। माउली क्रिकेट टूरिज्म टीम को लगता हुआ एक और धक्का, छठा विकेट का पतंग मैदान के भीतर। डीजे का नाम V4 IBCL ग्रुप की ओर से 1000 रुपए का इनाम। प्रवीण तैयार ऑन हैट्रिक, अपने कोटे की चौथी गेंद लेकर सामना करेंगे बल्लेबाज लाऊ। इस मर्तबा हल्के हाथ से कुल किया है। जी हाँ, वहां पर 1 रन की मांग जरूर होगी। क्या यहाँ पर रन मिलेगा? रन आउट होकर बल्लेबाज मैदान से बाहर। जी हाँ, जरूर यहाँ पर हैट्रिक तो हुई है लेकिन वहां पर जरूर कैच पकड़ना चाहिए था। 3 विकेट 3 गेंदों पर लिए जरूर। नए बल्लेबाज मैदान के भीतर विठल। जरूर यहाँ पर आखिरी 2 गेंदों का खेल होगा, बाकी यहाँ पर जरूर मंसूबा होगा इन 2 गेंदों के ऊपर प्रहार करने के लिए। अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी देखने को मिली गेंदबाज प्रवीण की ओर से इस मुकाबले के दरमियान। प्रवीण तैयार अपने कोटे की 5वीं गेंद लेकर। इस मर्तबा गेंद को उड़ाया जरूर है। स्क्वायर लेग के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, गेंद पर आएंगे, गेंद को उठाकर थ्रो करेंगे। 1 रन आसानी से पूरा किया, दूसरे की मांग थी। जरूर यहां पर अंपायर का इशारा आना बाकी। जरूर यहां पर रनआउट चेक यहां पर। पेविलियन में डीजे धन्यवाद।
या बांद्याच्या ऐतिहासिक मच्छी मार्केट मैदानावर चालू असणारी ही सुंदर देखणी आकर्षक ऐतिहासिक स्पर्धा V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व पहिले चौथ्या दिवसातील ही तिसरी लढत. तिसऱ्या लढतीसाठी माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ प्रथम फलंदाजी करून 45 धावा जमवतोय आणि श्री बांदेश्वर बांदा संघ 46 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावर पाठवतोय. पुनश्च एकदा आपलं सर्वांचं मालवणी केंद्रावर मनपूर्वक स्वागत आहे. देवभरा करो गाववाल्यांनो, बांद्याच्या या ऐतिहासिक भूमीवर चालू असणारी ही ऐतिहासिक स्पर्धा आणि आजचा दिवस सुद्धा नक्कीच ऐतिहासिक ठरेल. इतिहासातील काही दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले, पण काही दिवस हे काळ्या अक्षरांनी सुद्धा लिहून ठेवले आणि असाच एक इतिहासातील काळा दिवस आज 1 फेब्रुवारी आणि आज 1 फेब्रुवारीची आठवण येते. 1 फेब्रुवारी 1689 याच दिवशी आपल्या स्वराज्याच्या छत्रपतींना, छत्रपती संभाजी महाराजांना संगमनेर येथे दगाफटका करून कैद करण्यात आली औरंगजेबाकडून. तोच हा दिवस 1 फेब्रुवारी 1689 भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस. 33 कोटी देवतांची लाखो मंदिरं संपूर्ण भारतभर आणि जगभर असतील, पण एकही मंदिर नसताना सुद्धा या 33 कोटी देवतांची मंदिरं ज्या राजामुळे सुरक्षित राहिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्यात मालवणी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. पहिले बॅटिंग करून माऊली क्रिकेटर्स तोरसे संघान धावा जमवले 45. गोलंदाजी ज्या संघाचा बलस्थान समजला जाता त्या माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाकडून या 45 धावांचो बचाव अपेक्षित असतलो, पण दुसऱ्या बाजून श्री बांदेश्वर शिरोडा संघ सध्याच्या घडीक संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचो नंबर 1 चो व्यावसायिक संघ शिरोडा गावचे हे सगळे खेळाडू गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली श्री बांदेश्वर शिरोडा संघाच्या वतीन ज्या शिरोडा संघान, ज्या बांदेश्वर बांदा संघान या वर्षी मोठमोठे स्पर्धा आपल्या नावावर केले. सगळ्यात मोठा यश या संघान संपादन केला ता होता ध्रुव ट्रॉफी. गोमंतक भूमीची ही मानाची स्पर्धा जिंकान या वर्षाच्या सीझनची सुरुवात केली बांदेश्वर बांदा संघान. त्या पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची स्पर्धा अर्थात देवगड आनंदवाडी आणि त्यानंतर गेल्याच आठवड्यात कणकवली कलमटची क्रेझी बॉईजची स्पर्धा. हे 3 मोठे व्यावसायिक स्पर्धा आपल्या नावे केल्यानंतर श्री बांदेश्वर शिरोडा संघ या मानाच्या स्पर्धेत V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिलो विजय संपादन केलेले हे 2 संघ एकमेकांच्या समोर 46 रन्सांचा पाठलाग आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन गोपाळ बटा, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन लतेश साळगावकर. पहिलो चेंडू मनगटी फटको मिड विकेटच्या दिशेन अलॉंग विथ द कार्पेट असा इंग्लिश मध्ये ज्याचा वर्णन केला जाता, मालवणीत ज्याका सरपाटी शॉट म्हटलं जातं. हे काही मालवणी शब्द जे काळाच्या ओघात काही शब्द कालबाह्य होत चाललेले, जे शब्द मालवणी माणसात मालवणी मुलखात सुद्धा प्रचलित नाही असत असे काही शब्द. हे सरपाटी शॉट 1 रन्साचो आणि लतेश यापूर्वीच्या सामन्याचो हिरो विसोळी कृपा निगुडे संघाचो पराभव करताना एक मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या नावे केलो तो लतेश साळगावकर. त्या महत्त्वाच्या मॅचमध्ये 30 धावांची कामगिरी करणारो लतेश यावेळी पहिल्याच चेंडूवर एक आत्मघाती फटको खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा संपर्क न होता चेंडू विकेट किपरच्या दिशेन बॉलिंग मार्कवर मंदार. यापूर्वीच्या मॅचमध्ये काच संघाविरुद्ध फक्त 5 धावांचा षटक ज्यांनी टाकला तो मंदार मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकात पॅव्हलिन एंड कडसून बॉलिंग मार्कवर. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 1 रन्साचा खर्च, 46 रन्सांचा टार्गेट. लोअर फुल टॉस इनसाइड आउटचा फटको कव्हरच्या दिशेन. थोडीशी चर्चा झालेली गोपाळ बटा आणि लतेश साळगावकर यांच्या दरम्यान आणि त्या चर्चेचा ह्या फलित होता, कारण लतेशसाठी 2 खेळाडू ऑन साइडच्या दिशेने होतो, एक लॉंग ऑनच्या दिशेने एक मिड ऑनच्या दिशेने. यावेळी क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल, लॉंग ऑफवर जाणारो खेळू सर्कलच्या बाहेर आणि एक मिड ऑनच्या दिशेने जो थोडो मिड विकेटच्या दिशेने सरकलेलो. उर्वरित सगळे खेळाडू सर्कलमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्याका म्हटलं जाता. सुंदर चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. अमिताभ बच्चन सरांका क्रिकेटची कॉमेंट्री करताना कधी तुम्ही ग्राउंडवर बघूक नसतात, पण एका चित्रपटात अमिताभ बच्चन सरांनी केलेली कॉमेंट्री आणि त्या चित्रपटाचा एक सुंदर वाक्य, जिसका कोई नहीं होता उसका यॉर्कर होता है. आणि तो एक सुंदर सटीक यॉर्कर ज्याका म्हटला जाता हिंदीमध्ये,
तो सुंदर अचूक टप्प्याचा यॉर्कर एकेरी धावेनिशी धावसंख्या 2 रन्सावर 46 पाठलाग. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने फक्त 1 रन 5 बॉल 3 रन्स 4 रन्स ही आतापर्यंत कामगिरी श्री बांदेश्वर शिरोडा संघाची. गोपाळ बटा स्ट्रायकर यांच्या दिशेने गोपाळसाठी क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग थोडंसं फॉरवर्ड आणि उर्वरित 2 खेळाडू एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट. 4 ही धावसंख्या 46 पाठलाग. डावखऱ्या आताची गोलंदाजी मिड ऑनच्या दिशेने सुंदर फटको गोपाळचो 1 रन फक्त मिळतलो. एकेरी धावेनिशी पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची झाली संगता. 46 रन्सांचो पाठलाग आणि धावसंख्या बिनबाद 5 रन्सावर. सरांची आठवण झाल्यानंतर किमी काटकर सोबत अमिताभ बच्चन यांचं एक गाजलेलं चित्रपट होतो हम. त्या चित्रपटाचा ह्या गाणा असा आणि त्याच कालखंडात अजून एक गाणं इलेला ता होता थानेदार चित्रपटाचा संजय दत्त अभिनीत आणि त्या चित्रपटाच्या गाण्याचे बोल होते तम्मा तम्मा लोगे. योगायोग होतो की या दोनही गाण्यांची चाल एकच होती. DJ सुजल कडसून परत एकदा थोड्या वेळानं आपण जुम्मा चुम्मा ऐकूया आणि त्यानंतर तम्मा तम्मा सुद्धा ऐकूया म्हणजे या 2 गाण्यातलो फरक तुमका आमच्या DJ सुजल कडसून कळतलो. क्रिकेटचा जरी मैदान असलं तरी आज गाण्यांची सुद्धा मैफल तुमच्यासाठी. DJ सुजल एक युवा उद्योजक आणि या स्पर्धेच्या निमित्तानं V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफीचे मान्यवर सगळे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित अमितजी लाड साहेब मुंबई इंटरनॅशनल V4 IBCL ट्रेडर, त्याचप्रमाणे समीरजी सावंत सर एअर इंडिया मुंबई, रोहित सापळे सावंतवाडी V4 IBCL इंटरनॅशनल ट्रेडर आणि अब्दुल पिंजरेवाला कोऑर्डिनेटर V4 IBCL मुंबई या सगळ्या मान्यवरांचा स्वागत असा. एअर इंडिया मुंबईचे समीर सावंत सर उपस्थित असत आणि एअर इंडियाच्या मैदानावर 9 ते 13 एप्रिल सुप्रीमो ट्रॉफीसाठी तुमका सगळ्यांका आतापासूनच आग्रहाचं आमंत्रण. अजून एक फुलटॉस पण या फुलटॉसमध्ये गती कमी होती. ह्यो चेंडू वेगान बॅटवर येण्याऐवजी शेवटच्या क्षणी थोडंसं खाली जाणारो गोपाळ सारखो दर्जेदार खेळाडू बीट झालो या फुलटॉस चेंडूवर. धावसंख्या स्थिरावलेली 5 रन्सावर. सलगच्या चेंडूवर गोपाळ बीट झाल्यामुळे थोडंसं जखमी वाघाप्रमाणे असा गोपाळ, कारण सध्याच्या घडी कोकण प्रांताचो हे एक आघाडीचो खेळाडू चतुरस्र खेळाडू ज्याका म्हटलं जाता कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग असा ज्याचा वर्णन केला जाता अशा खेळाडूक मैदानावर तुम्ही जास्त काळ जखडून ठेवणं ही कठीण गोष्ट. बॉलिंग मार्कवर मनोज बॅटची कट घेऊन जाणारो चेंडू स्वतः लतेश साळगावकर तंबूच्या दिशेन आणि मंदारच्या खाती ही प्राइज V4 IBCL विकेट नंबर 1. आपके आ जाने से आमच्या सगळ्या मान्यवरांसाठी DJ सुजल कडसून वाजलेला गाणं या आमच्या सगळ्या मान्यवरांचा झालेला आगमन खरोखरच दिल बहलता है मेरा. आपके आ जाने से आदरणीय अमितजी लाड, समीरजी सावंत, रोहितजी सापळे आणि अब्दुल पिंजरेवाला या आमच्या सगळ्या मान्यवरांचा डीजेच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडसून मनपूर्वक स्वागत असा. बांदा नगरीची ही मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी. 46 रन्सांचो पाठलाग. धावसंख्या स्थिरावलेली. एका गडाच्या मोबदल्यात अर्ध्या डझनावर 6 रन्सावर नवीन फलंदाज लतेश साळगावकरची जागा घेण्यासाठी सचिन टाक्कर. सचिन कडसून अपेक्षा असतली वेंगुर्ला कॅम्प मैदान छत्रपती चषकाच्या निमित्तान बेस्ट इमर्जिंग प्लेयर ह्यो किताब जेणे आपल्या नावे केलो असो सचिन टाक्कर आणि त्याच वर्षी बेस्ट फिल्डर ह्यो किताब ज्या खेळाडून आपल्या नावे केलो तो खेळाडू सुद्धा या वर्षाच्या स्पर्धेच्या आयोजनात असा ऋषी हरमलकर ज्याचं नाव असा. आडव्या बॅटचो फटको मिड विकेटच्या दिशेने थोडीशी चूक, एका रन्साचा रूपांतर दुसऱ्या रन्सात आणि गोपाळ बटा ह्यो असो खेळाडू असा जेका जर तुम्ही बॉट रिगवूक दिलात तर ह्याने हात रिगवलो समजायचो. गोपाळ बटाचा वर्णन केला जाता हेका जर तुम्ही खुटी मारूक दिलात तर मटी उभी केलीच समजायची. ती गोपाळने केला संधीचा सोना, चुकीला माफी नाही. एका रन्साचं रूपांतर
दुसऱ्या रनसात आणि त्यानंतर लॉफ्टेड शॉट मिडॉनच्या दिशेन सुटलेलो झेल, पण क्षेत्ररक्षकाचा कौतुक या प्रयत्नासाठी. 1 रन्स आणि गोपाळ भटाचा रनिंग बिटवीन द विकेट. बघा, जर युवा खेळाडू मैदानावर सामना बघत असतात तर फिल्डरवर दबाव कसो ठेवायचो, पहिल्या रन्साचा रूपांतर दुसऱ्या रन्सात कसा करायचा, त्यासाठी स्टार्ट कसो घ्यायचो, रन्स पूर्ण झाल्यानंतर वळण कसा मारायचा, या सगळ्याचा उदाहरण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट गोपाळ भटा. बॉलिंग मार्कवर मनोज. यापूर्वीच्या मॅच मध्ये पूर्ण ओव्हरमध्ये ज्यांनी फक्त 3 रन्स खर्च केले. माऊली कास संघाचो मधलो कणो ज्यांनी कापून काढलो तो मंदार पॅव्हलियन एंड कडसून. शेवटचो चेंडू बाकी. धावसंख्या डबल फिगर्स 10 रन्सावर. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 46 रन्सांचो पाठलाग. आखू टप्प्याचो चेंडू. एक दर्जेदार खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेन. सचिन टाक्करला सुद्धा न कळलेलो हे चेंडू होतो. काय ना एक कळाक आणि बोको गेलो म्हाळाक, या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो हो बाउन्सर चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी. निर्धाव चेंडूनेशी 2 षटकांची सांगता. 5ची सरासरी. 10 धावा 46 रन्सांचो पाठलाग. कक्षाकडसून मालवणी कॉमेंट्रीसाठी लिहिलेला बक्षीस सागरजी हरमलकर, सुनीलजी नाईक, सुधीरजी नाईक, अमितजी लाड, समीरजी सावंत, रोहितजी सापळे आणि अब्दुल पिंजरेवाला या सगळ्यांकडसून मालवणी कॉमेंट्रीसाठी माझ्यासाठी लिहिलेला 500 रुपयांचा बक्षीस. धन्यवाद सगळ्यांचे. आभार असत. 1-21 आणि 5-25 तुमच्या परमेश्वरान आणि अल्लान तुमका मिळवून देऊन दे आणि तुमच्या सगळ्यांचा घर भरान दार वतान दे. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात. पहिलो चेंडू. ड्राईव्हचा फटको मिड ऑफच्या दिशेन. अंडरआर्म थ्रो. रनआउट करण्याची संधी होती आणि गोपाळ बटा क्रीज मध्ये पोचलो नव्हतो. जणू काय गोपाळ बटान आशा सोडून दिलेले. अचूक थ्रो होणं खूप गरजेचा होता. थोडंसं चुकलेलो थ्रो आणि या चुकलेल्या थ्रोचा रूपांतर गोपाळ बटाने एका रनसात पूर्ण केला. गोपाळ बटाक जास्त वेळ, जेवढं वेळ खेळपट्टीवर तुम्ही ठेवतालात तेवढं वेळ तुमच्यासाठी धोकादायक. नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर 11 धावा एका गड्यांच्या मोबदल्यात. काऊ कॉर्नर किंवा नेल्सन फिगर हे क्रिकेटमध्ये इलेले वेगवेगळे शब्द हे कसे इले त्याचा सुद्धा एक वेगळा इतिहास असा. 11 रन्सावर आडवी बॅट. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन दुसऱ्या विकेटचा पतन. सचिन टाक्कर. V4 IBCL विकेट नंबर 2. बल्लेबाजी है खूबसूरत वो है दाजी धुरत. या बांद्याच्या मैदानावर 1 लाख रुपयांची स्पर्धा जिंकताना मालिकावीराचो किताब ज्यांनी आपल्या नावे केलो तो दाजी धुरत स्ट्रायकर यांच्या दिशेन. अंकुश बांबार्डेकरच्या नेतृत्वाखाली गोपाळ बटान फ्रेंडशिप चेनवणच्या नावे या मैदानावर जिंकलेली ती 1 लाख रुपयांची स्पर्धा आणि ते आठवणी आज दाजी तुका ताजे करूचे लागतले. समोर माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ गोमंतक भूमीचो ह्यो खेळाडू आणि माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाक पाठिंबो देण्यासाठी मैदानावर उपस्थित बाबू खराडे आमचो मित्र. बाबू तुझा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी. चिकी शॉट. बॉलर चेंडूच्या खाली आणि दाजी धुरत चेंडू चेक करण्याच्या नादात प्राइज विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 ही धावसंख्या.
आदरणीय अमितजी लाड साहेब मुंबईवरून उपस्थित असणारे आमचे इंटरनॅशनल V4 IBCL ट्रेडर्स अमितजी लाड साहेबांकडून माझ्या मालवणी कॉमेंटसाठी 500 रुपयांचा इलेला बक्षीस. अमितजी लाड साहेब तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार असत. 1-21 आणि 5-25 तुमका गणपती बाप्पान आणि परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतांदे. अमितजी लाड, त्याचप्रमाणे समीरजी सावंत, रोहितजी सापळे, अब्दुलजी पिंजरेवाला, अमजद खान, सुनीलजी नाईक, सागरजी हरमलकर, सुधीरजी नाईक हे आमचे सगळे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित. टप्पो पडलो, चेंडू आतल्या दिशेने वळलो. ज्याप्रमाणे कोकणातलो नागोबा शेपटेर पाय पडल्यानंतर जशी फडा करता तसो ह्यो चेंडू फडा करून विकेट किपरच्या दिशेन. धाव संख्या 11 रन्सावर. नवीन फलंदाज नितेशच्या बॅट मधलो फटको मिड विकेटच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली. अजून एक विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या 11 रन्सावर. ही V4 IBCL चॅम्पियन्स विकेट आणि या षटकात भिवाचा कौतुक करूया. 1 रन्स फक्त खर्च करून 2 वेळा वाव मुवमेंट, 3 विकेट असत. 1 रन्स खर्च करून भिवाच्या खाती 2 वेळा वाव मुवमेंट. वाव मुवमेंट म्हणजे काय तर विकेट मेडन विकेट, त्यानंतर परत विकेट मेडन विकेट. एकाच ओव्हरमध्ये 1 रन्साचा खर्च, 3 विकेट, ते सुद्धा बांदेश्वर शिरोडा सारख्या जिल्ह्याच्या नंबर 1 व्यावसायिक संघाविरुद्ध. एकदा टाळी नक्की वाजवूया भिवाच्या दर्जेदार गोलंदाजीसाठी. माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचा यो खेळाडू. दुसऱ्या बाजून खेळणारो बांदेश्वर बांदा शिरोडा संघ पलटवार करणा हेंका माहिती असा. लढाई कसा जिंकाचा, युद्ध कसा खेळाचा, ह्या सगळा बऱ्यापैकी त्यांना माहिती. अशा कठीण परिस्थितीतून ह्यो संघ कित्येक वेळा गेलो आणि अनेक वेळा बाहेर सुद्धा पडलो. आज ही कठीण परिस्थिती संघासाठी 46 रन्सांचो पाठलाग आणि धावसंख्या स्थिरावलेली 11 रन्सावर. उरलेल्या 3 षटकांचो खेळ. पुढच्या 3 षटकात काय घडतला आणि काय बिघडतला हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमच्या सुंदर मराठी समालोचनाचो बादशाह, ज्याची मराठी कॉमेंट्री आजही आमच्यासाठी सुद्धा काहीतरी शिकण्यासारखी आणि शिकवण्यासारखी. ऐकूया आवाज गुरु चिटणीस सर. धन्यवाद बादल, धन्यवाद डीजे. पहिल्या 3 षटकात तर फक्त 11 धावा आल्यात. एकंदरीत 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 3 षटकात ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीची गोलंदाजी तर एकंदरीत झाली आहे. ती माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाकडून. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा येतोय हा मैदानावरती पंच महेश डोंगरे सर यांच्याकडून. V4 IBCL च्या सर्व टीम कडून. त्यात मी उल्लेख करेन अमितजी लाड, समीरजी सावंत सर, रोहितजी सापळे, अब्दुल पिंजरेवाला, अमजद खान, सुनीलजी नाईक, सागर हरमलकर, सुधीर नाईक यांच्याकडनं मला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याबद्दल त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुढच्या प्रयत्नात कवचच्या डोक्यावरनं खेळलेला फटका एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवत आहेत गोपाळ बटा आणि त्याला साथ देतोय तो अक्षय घाटवळ. 17 चेंडू आणि आता मात्र 33 धावा. काय अचूक या ठिकाणी आकडेवारी मांडली जाते. बापू परब यांच्याकडनं किती चेंडूत किती, बंड्या परब याच्याकडनं किती चेंडूत किती धावा पाहिजेत याचं अचूक प्रत्येक चेंडू गणिक आम्हाला समीकरण ते सांगतायत. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा. या षटकात बादल मी म्हणेल 15 ते 20 धावा जर आल्या ना तर नक्कीच हा सामना रिव्ह्यू घेतला गेलाय, रिव्ह्यू घेतला जातोय. या वाईडच्या निर्णयाविरुद्ध प्लेयर रिव्ह्यू घेतला जातोय तो अर्थात गोलंदाजांकडनं तोरसे संघाकडनं. तिसरे पंच नाना नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच आपला निर्णय या ठिकाणी देतील. हा वाईड आहे की नाही हे ठरवतील. तोपर्यंत हृदयाचे ठोके हे नक्कीच वाढताना दिसत आहेत दोन्ही संघाचे. वाईड नाही आहे, वाईड कॅन्सल करायचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चांगला रिव्ह्यू मी म्हणतो घेतलाय तो गोलंदाजी करणाऱ्या संघानं. रिव्ह्यू घेतलाय, वाईडचा निर्णय बदलला गेलाय. चेंडू निर्धाव म्हणून ज्याची गणना केली गेली आणि समीकरण आता मात्र बंड्या येऊन पोहोचलंय. 16 चेंडू आणि 33 धावांचं. गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज मंदार.
मंदार ठिसून गोलंदाजी करतो. पहिल्याही सामन्यात बघितलं याच मंदारनं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धावा घेण्यासाठी संघर्ष करायला लावला होता. तीच संघर्ष करायला लावणारी गोलंदाजी या मैदानावरती एकंदरीत मंदार नावाच्या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल दर्जाचा नंबर 1 चा आणि पूर्णपणे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला, दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला गोपाळ बट्टा यांच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला श्री बांदेश्वर 11 शिरोडाचा संघ, तर दुसऱ्या बाजूनं गोमंतक भूमीतला हा संघ तोरसे संघ. ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. अक्षय घाटवळची त्रिफळा उद्ध्वस्त केली आहे. दांडी गोल झाली अक्षयची. अक्षय घाटवळ बॅक टू द पॅव्हेलियन. 5वा हादरा एकंदरीत शून्यवरती अक्षय घाटवळ माघारी परततोय. 5वा मोठा हादरा. संघाची धावसंख्या 14 धावा. 5 गडी बाद. डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. रोहन लोणे अजून एक सिंधुदुर्ग स्तरावरचा नावाजलेला फलंदाज. पहिल्याच प्रयत्नात खेचलेला फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं सोपा सहज जाईल. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी. रोहन लोणे गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हेलियन. 6वा हादरा एकंदरीत बसतोय तो श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाला. हॅट्रिक साठी पारितोषिक येईल. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सुनील नाईक आणि V4 IBCL चे सर्व मेंबर्स जे प्रमुख मान्यवर या ठिकाणी हा सामना बघण्यासाठी उपस्थित आहे. मगाशी त्या ठिकाणी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. तिसऱ्या चेंडूवरती तिसरी विकेट पडली देखील होती, पण ती रनआउटच्या स्वरूपात पडली होती. दोन चेंडूवरती दोन मोठे गडी. पहिल्या चेंडूवरती त्यांनी त्रिफळा उद्ध्वस्त केला अक्षय घाटवळचा. त्यानंतरच्या चेंडूवरती त्यानं त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात झेल द्यायला भाग पाडलं ते रोहन लोणेला. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन सज्ज होतोय सामना करेल मंदारचा. ऑन हॅट्रिक. शेवट पुढचा चेंडू. जोरदार अपील पंचाकडे. आउटसाइड अंपायर. आउटसाइड अंपायर. पंचाने अपील फेटाळून लावलाय. लेग बायची खूण केली आहे. LB ला रिव्ह्यू नाही आहे. लक्षात घ्या LB साठी रिव्ह्यू नाही आहे. फक्त वाईड, नो बॉल आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू आहे. लेग बायची खूण पंचांकडनं येते. हॅट्रिकची संधी हुकली जाते ती मंदारची. परंतु एक सफल षटक जे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं होतं मला वाटतं क्षितिज. 4 षटकांचा एकंदरीत खेळ मैदानावरती समाप्त होतोय. 6 गडी बाद. धावसंख्या ही धावफलकावरती लागलेल्या आमचे क्षितिज भोगटे सांगतात आम्हाला 15 वरती. थोडीशी दयनीय अवस्था, थोडीशी बिकट अवस्था आहे मैदानावरती. तो श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाची. असं म्हटलं तर ते काही वावगं ठरू नये. परंतु संघाचा सेनापती एक खेळाडू सेना बरोबर गोपाळ बटा अजूनही मैदानावरती उपस्थित आहे. आणि जोपर्यंत गोपाळ बटा हा मैदानावरती आहे तोपर्यंत सामन्याचा निकाल, सामन्याचं भाकीत या ठिकाणी वर्तवणं हे नक्कीच त्या ठिकाणी कठीण होतं. गोपाळकडे ढेर सारा अनुभव आहे. खूप मोठा प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटचा. तोच गोपाळ बट्टा स्ट्राइक एंड वरती. पुढचा चेंडू नवीन षटकातला पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. समालोचन कक्षाकडे पंचांनी इशारा केला. हा चेंडू स्क्वेअर असल्याचा आणि रिव्ह्यू पुन्हा एकदा मागितला जातोय.
गेले 3 दिवस आपण बघत होतो की या ठिकाणी फक्त एक रिव्ह्यू घेतला गेला होता आणि आजचा हा चौथा दिवस, तब्बल हा चौथा रिव्ह्यू आजच्या दिवसातील आपण बघतोय या मैदानावरती जो घेतला जातोय. तिसरे पंच नाना नाईक सर या ठिकाणी पाहणी करतायत. हा चेंडू फेअर आहे की तो उजव्या यष्टीच्या बाहेर गेलाय. पंच राजू रेगे सर यांचा निर्णय कायम राहील का की तो निर्णय बदलावा लागेल हे देखील या ठिकाणी स्पष्ट होईल. बॉल बॉयज जे आहेत आपल्याला विनंती करतो, आपण सावलीमध्ये कुठेतरी थांबायचं आहे. 3 बॉल बॉयज दिसतात मला अगदी यष्टी रक्षकाच्या पाठीमागे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांना निर्णय बदलायला लावणारा एकंदरीत रिव्ह्यू, पुन्हा एकदा रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय तो अर्थात माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचा. चेंडूची गणना हे निर्धाव म्हणून समीकरण बदललंय. पुन्हा एकदा गोपाळ भटानं फटका खेळलाय. फटका जाईल का घोषित स्वरूपातल्या केवळ एकेरी धावेची भर या फटक्यातून मिळेल ती श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाला. धावसंख्या आता मात्र 16 वरती पोहोचली आणि आमचे मॅच रेफरी तथा गुणलेखक आम्हाला बंड्या परब सांगतात की 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामन्याचं आव्हान थोडस कठीण जात आहे, परंतु जोपर्यंत गोपाळ बटाय मैदानावरती तोपर्यंत सामन्याचा निकाल, सामन्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट करणं या ठिकाणी थोडंसं कठीण. कारण गोपाळनं अशी कामगिरी बऱ्याच या अगोदर देखील बऱ्याच मैदानावरती करून दाखवली आहे. उगाच कोणत्याही खेळाडूंचा आम्ही उल्लेख करत नाही, त्याच्यामध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेचा उल्लेख आम्ही वारंवार समालोचन करत असताना करत असतो. गोपाळकडे ती नक्की क्षमता आहे हे मोठे फटके खेळण्याची. त्याच्या मनात जरूर असेल की 10 चेंडूमध्ये जर आपण 4 मोठे फटके खेळू शकलो तरी आपला संघ या विजयाच्या दृष्टीने मार्गक्रमण करू शकेल. 10 चेंडू 30 धावांचं उद्दिष्ट. मारलाय फटका, फसलाय फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून काहीसा दूर. बॅकअप करेल क्षेत्ररक्षक, चेंडूवरती ताबा मिळवेल तोपर्यंत एका धावेची भर आणि एकेरी धावेच्या जोरावरती धावसंख्या येऊन पोहोचली 17 वरती. अजूनही 29 धावांची आवश्यकता येणाऱ्या 9 चेंडूंच्या खेळामध्ये. काय सामना आहे बघा. एक अतिटतीचा सामना होईल असं वाटलं होतं. एका वेळेला वाटलं होतं की हा सामना अगदी सहज गतीनं दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला वाटलं होतं की 46 धावांचा पाठलाग हा श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघ अगदी सहज गतीनं करेल. परंतु त्यानंतर मंदारची गोलंदाजी, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत मनोजची गोलंदाजी, त्यानंतर भिवाची गोलंदाजी आणि त्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले मधलं मंदारचं ते षटक आणि त्या षटकात अक्षय घाटवळ आणि दुसऱ्या बाजूने रोहन लोणे यांची काढलेल्या त्या बहुमूल्य विकेट्स. कट करण्याचा प्रयत्न, कट सफल झाला होता. गोपाळ बटा हर कसोशीनं प्रयत्न केला जातोय गोपाळ याच्याकडून. पुन्हा एकदा बीट होतोय, रिव्ह्यू घेतला जातोय. पुन्हा एकदा तो अर्थात फलंदाजाकडून वाईड साठी पुन्हा एकदा चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 8 चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेत आणि 8 चेंडूत अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे ती हा सामना जिंकण्यासाठी. रिव्ह्यू लॉस झालाय.
एकच रिव्ह्यू घ्यायची संधी, तो रिव्ह्यू आपण गमावलाय. श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघ लक्षात घ्या, आपल्याला एक रिव्ह्यू घ्यायचा होता, तो रिव्ह्यूची संधी आपण वाया घालवली, त्यामुळे अजून एखादा रिव्ह्यू आपल्याला घेता येणार नाहीये. पुढचा चेंडू मैदानालगतचा हा फटका विथ अलॉंग द कार्पेट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा हा फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं ज्या ठिकाणी विहीर आहे त्या ठिकाणी हा चेंडू टोलावला जातोय. एकेरी धावेची भर पुन्हा एकदा या फटक्याद्वारे गोपाळनं आपल्या संघाच्या खात्यामध्ये घातले आणि संघाची धावसंख्या त्यांना नेऊन ठेवली ती 18 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ती 46 धावांचा पाठलाग करत असताना पुढे सरसावतोय. मोठा फटका खेळण्याच्या इराद्यानं देखील, परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा फटका खेळलाय. गोपाळनं एक धाव असलेली ती नाकारली आहे. शेवटच्या षटकात स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न गोपाळनं केला. माहिती आहे गोपाळला जर हा सामना त्याच्या संघाला जिंकायचा असेल तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं महत्वपूर्ण आहे, स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं महत्वाची आहे. त्यामुळे शेवटच्या चेंडूवरती ही धाव त्याने नाकारली, स्ट्राईक आपल्याकडे ठेवलाय. 6 चेंडूंचा खेळ असेल येणं बाकी आणि आमचे बंड्या परब आम्हाला सांगतात की 6 चेंडूत 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तोरसे संघाविरुद्ध तोपर्यंत वळूया जोपर्यंत शेवटचे षटक सुरू होईल. पुन्हा एकदा डीजे सुजलकडे एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी. पथावर शेवटच्या षटकातला गोलंदाजीच्या मोर्चावरती विठ्ठल येताना दिसेल. 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना आपण बघतोय टॉस साठी यायचा आहे. विसोटी निगुडे विरुद्ध माऊलिकास आणि बघा गोपाळ बटा स्टँड अँड डिलिव्हर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू फरार सीमा पार. V4 IBCL षटकार. डीजे ठेवली. मला माहिती आहे माझ्या बॅट मध्ये ती क्षमता आहे, माझ्या बाहू मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याचे आणि त्या क्षमतेच्या जोरावरती गोपाळ बटानं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपातली एकेरी धाव. समीकरण आता मात्र बदललंय. 21 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोपाळ बटाच्या बॅट मध्ये ती क्षमता या 4ही चेंडूवरती 4 मोठे फटके खेळण्याची गोलंदाजांची अपेक्षा आहे. गोलंदाजाला कामगिरी करावी लागेल या 4 चेंडू मधील एखादा चेंडू चांगला फेकण्याची. गोपाळने फिरवलाय चेंडू, चेंडू जातोय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. विसोटी निगुडे माऊली कास नाणेफेक करण्याची विनंती करेन. नाणेफेक केलं जात आहे पुढच्या सामन्याचं. पुढचा चेंडू गोपाळनं फिरवलाय. चेंडू जाईल का सीमा पार? जातोय षटकार. गोपाळनं या ठिकाणी वारंवार गेली अनेक वर्ष या क्रिकेटच्या मैदानावरती आपली उपयुक्तता आपली सिद्धता केली आहे की माझ्याकडे ती क्षमता आहे. आणि मगासपासून अभयजी आपण जी चर्चा करत होतो गोपाळ त्या ठिकाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत सामन्यामध्ये या ठिकाणी चुरस निर्माण आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 2 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटक्याची आवश्यकता. 2 चेंडूत जर 2 षटकार गोपाळनं लगावले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. पूर्ण टीमला 2 चेंडूत 11 धावांची आवश्यकता आहे आणि 2 चेंडूत जर 2 षटकार ठोकून जर गोपाळनं हा सामना आपल्या संघाला जिंकवून दिला तर त्याच्या संघाला एकंदरीत 10,000 रुपयाचं पारितोषिक V4 ग्रुप कडनं या ठिकाणी जाहीर झालं होतंय. कास संघ नाणेफेक जिंकतोय. एकंदरीत कंपल्सरी चेस ही नियमावली सुपर ओव्हर नसणार आहे. त्यामुळे 11 धावा आपल्याला काढायच्या आहेत आणि या 11 धावा काढण्यासाठी 2 षटकारांचीच आपल्या संघाला आवश्यकता. 2 षटकार 10,000 रुपयाचे म्हणजे प्रत्येक षटकार हा एकंदरीत
5,000 रुपयाचा ती क्षमता गोपाळच्या बॅट मध्ये आहे. गोपाळ ही कामगिरी या ठिकाणी दाखवेल का? उपस्थित क्रिकेट रसिक जो मोठ्या संख्येनं गोपाळ बटा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी खेळ बघण्यासाठी या मैदानात उपस्थित. काय सामना आहे बघा. ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे, हृदयाचा त्रास आहे, त्यांनी हा सामना न पाहिलेला बरा. जे प्रेक्षक आपल्या खुर्चीवरती बसलेले होते ते उभे झालेत हा सामना बघण्यासाठी. असा हा सामना. गोपाळ बटा मारलेला फटका, फुल टॉस चेंडू, परंतु त्याच्यावरती पुरेपूर फायदा उठवू शकला नाही, व्यर्थ ठरलाय. आता मात्र एक चेंडू आणि 11 धावा. सहसा गोपाळ अशा संधी दौडत नाही, सहसा अशा चेंडूवरती गोपाळ षटकारच लगावतो, परंतु हा असतो दबाव, हा असतं प्रेशर, हे असतं मॅच सिच्युएशनचं प्रेशर, आणि त्या प्रेशर मध्ये दिग्गज गोपाळ बट्टा देखील ढासळलोय. पुढचा चेंडू मला वाटतं तोंडावरती आदळलाय. जरा बघा दुखापत झाली की काय. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गोपाळनं केला, हरकशीनं प्रयत्न केला होता गोपाळनं जरूर, परंतु अगदी शेवटच्या क्षणी अवघ्या 10 धावा